ठाण्याच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी काँग्रेसचे रवींद्र फाटक विजयी झाले आणि तब्बल 21 वर्षांनंतर आपण बघतोय की ठाण्याच्या तिजोरीच्या चाव्या पुन्हा एकदा काँग्रेसच्या हाती आल्या। बघूया याबद्दलचा रिपोर्ट। ठाणे महापालिकेत गेल्या 6 महिन्यांपासून सुरू असलेल्या स्थायी नाट्यावर आता पडदा पडलाय। स्थायी समितीच्या अध्यक्षपदी काँग्रेसच्या रवींद्र फाटकांची निवड झाल्यानं सत्ताधारी शिवसेनेला धक्का बसला। आघाडीच्या फाटकांनी महायुतीच्या विलास कांबळेंचा पराभव केला। विशेष म्हणजे दोन्ही उमेदवारांना समसमान मतं पडल्यानं चिठ्ठी टाकून हा निर्णय घेण्यात आला। आज आपला लोकशाही आघाडीचा विजय झालेला आहे। 20 वर्षाने या ठाणे महानगरपालिकेमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी सत्ता आलेली आहे आणि हा नवरात्रीचा पहिला देवी आमच्या लोकशाही आघाडीला पावलेली आहे। याच्यानंतर ठाणे महानगरपालिकेमध्ये लोकशाही आघाडी सत्ता करेल असं मी आज आपल्याला ठामपणे सांगतो। येणारी जी स्टँडिंग आहे त्याच्या माध्यमातून लोक ठाणे शहराचा विकास हा आमच्या लोकशाही आघाडीच्या माध्यमातून होईल असं मी आपल्याला आश्वासन देतो। 65 संख्या असताना केवळ आपल्या हातात सत्ता राहावी म्हणून 6 महिने लोकशाही माध्यमांचा लोकशाही प्रक्रियेला पायदळी तुडवत केवळ आपला एका पुरवण्यासाठी म्हणून त्यांनी काम केलं। आज शेवटी कौल आमच्या बाजूने लागला। महापौर शिवसेनेचे असले तरी आर्थिक चाव्या मात्र आघाडीकडे असलेल्या स्थायी समितीकडेच असतील। त्यामुळे सेनेच्या गोटात निराशा पसरली आहे। काँग्रेसनं दगाबाजी केल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय। मुळात काँग्रेसनी आमच्या पाठीत खंजीर खुपसलेला आहे आणि हा कारभार जो 8 महिने महापालिका जो ठप्प केला होता याला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोघेही जबाबदार आहेत। जर तुम्हाला 8 महिन्यांनी जर एकत्र यायचं होतं तर महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर ही कोडबाजी करण्याची त्याला कारणच नव्हतं। जवळपास 21 वर्षांनंतर शिवसेनेच्या हातून स्थायी समितीच्या चाव्या काँग्रेसनं हिसकावल्या आहेत। त्यामुळे येत्या काळात काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेला डोकदुखी ठरणार का हे बघावं लागेल। मनोज देवकर, IBN लोकमत, ठाणे।